नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नुकतंच आपण यूट्यूब चॅनलचं आपलं नाव बदलून केसागर करिअर अकॅडमी केलेलं आहे. सो केसागर करिअर अकॅडमी ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. कंबाईन 2024 साठी आपली रेकॉर्डेड बॅच देखील चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायचे आहेत, काही शंका असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. केसागर पब्लिकेशन तर्फे मोफत लेक्चर सिरीज यूट्यूब वरती चालूच असते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा सोबतच इंटरव्ह्यू प्रोग्राम देखील आता चालू होणार आहे. तर ऑफिशियल वेबसाईट वरती जर बुक्स मागवताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरवरती मेसेज करू शकता किंवा पब्लिकेशनच्या नंबरवरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. तर बुक्स जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती जावा. ऑफिशियल वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला होम पेज मिळेल. होम पेज मध्ये तुम्हाला इथं जेव्हा सर्च फॉर प्रॉडक्ट्स येतं, इथं आपण रॅन्डमली नाव टाकतो जे बुक पाहिजे असेल, पण ते बुक जर त्या नावानं सेव्ह नसेल तर तुम्हाला मिळत नाही. सो तुम्ही काय करा, तुम्ही त्या सेक्शन मध्ये जावा. फॉर एक्झाम्पल इथे एमपीएससी सेक्शन आहे, इथं पीएसआय एसटी आहे, इथं ग्रेड सी आहे, इथं यूपीएससी आहे. सो पुस्तकं तुम्हाला फटाफट मिळून जातील. आणि जर रिसेंटच्या म्हणजे आत्ताच्या एक्झाम मध्ये तुम्ही बघत असाल तर अदर एक्झाम मध्ये जावा. अदर एक्झाम मध्ये तुम्हाला करंट एक्झामचा एक ऑप्शन येतो. करंट एक्झाम मध्ये तुम्हाला ज्या ज्या एक्झाम आता सध्या होणार आहेत त्या एक्झामची पुस्तकं इथं मिळून जातात. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारक प्रशासकीय सेवा, ठीक आहे, हे एक बुक आहे. म्हणजे आता नगर परिषदच्या एक्झामशी रिलेटेड. तर अशा प्रकारे ज्या एक्झाम रिसेंट मध्ये होणार आहेत त्या परीक्षेसाठी तुम्ही अदर एक्झाम मध्ये, करंट एक्झाम मध्ये पुस्तकं शोधू शकता. म्हणजे शोधण्यामध्ये तुमचा जास्त वेळ जाणार नाही, ठीक आहे. तर राज्यसेवा 2025 साठी एडिटोरियल सिरीज आपण चालू केलेली आहे. जे जे महत्त्वाचे एडिटोरियल आहेत ते आपण इथं घेत आहोत. बाकी करंट अफेअर्स साठी तुम्ही स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे पुस्तक वापरू शकता. केसागर पब्लिकेशनचं नवीन एडिशन मार्केटमध्ये येऊन जाईल, ठीक आहे. ओके, चला तर आजचं एडिटोरियल आपण स्टार्ट करूया. बघा, आजचं एडिटोरियल आपलं आहे जैवविविधता आणि पर्यावरण, ठीक आहे. बघा, एन्व्हायरमेंट आणि इकोलॉजी हा जो पार्ट आहे आपला, हा प्रिलियमला देखील विचारला जातो, मेन्सला देखील विचारला जातो, ठीक आहे. पण 2025 साठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर आन्सर रायटिंग साठी तुम्हाला हे जे संपादकीय आहेत हे संपादकीय डेफिनेटली यूज करावेच लागतात, ठीक आहे. ओके, बघा, हिमालयीन प्रदेशासाठी EIA ची पुनर्कल्पना म्हटलेला आहे. ओके, समजून घ्या, गोष्टी समजून घेण्यावरती भर द्या. सुरुवातीला तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा जो सिलेबस आहे मुख्य परीक्षेचा, पूर्व परीक्षेचा, तो सिलेबस तुमचा तोंडपाठ पाहिजे. सिलेबस कशासाठी तोंडपाठ पाहिजे? जेव्हा तुम्ही न्यूजपेपर वाचता तेव्हा न्यूजपेपर मध्ये तुम्हाला फॉर एक्झाम्पल हे संपादकीय आहे, बरोबर, हे संपादकीय आहे, हे संपादकीय तुमच्या कोणत्या पेपरशी रिलेट करतं किंवा सिलेबस मध्ये कोणता भाग आहे जो इथं कोरिलेट करतो ते तुम्हाला आठवलं पाहिजे. तर इथं तुम्हाला EIA ची पुनर्कल्पना हे जे एडिटोरियल आहे हे एडिटोरियल GS पेपर 3 एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट EIA, जे GS पेपर 2 महत्वाच्या भौगोलिक चालू घडामोडी ज्या काय असतील ते, जलसंसाधने, भौतिक भूगोल, संरक्षण, जैवविविधता आणि पर्यावरण जैवविविधता हॉटस्पॉट. तर हा तुमच्या सिलेबसचाच भाग आहे. म्हणजे ही जी न्यूज आहे ही न्यूज डेफिनेटली तुम्ही केलीच पाहिजे. मेन्स मध्ये तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये जेव्हा आपण आन्सर रायटिंग करणार आहोत, बरेच पेपर तुमचे GS पेपर 1, 2, 3 जे काय असतील ते बरेच पेपर असे आहेत की जिथं तुम्हाला करंट अफेअर्सचा जो मुद्दा आहे ना, सॉरी, करंट अफेअर्सचा जो भाग आहे ना तिथं अपडेट राहावंच लागतं, ठीक आहे. ओके, बघा, तर हे संपादकीय आलं होतं 17 तारखेला द हिंदू मध्ये प्रकाशित झालेलं आहे. द हिंदू, द इंडियन हिमालयन रिजन नीड्स इट्स ओन EIA. बघा, तर हा एक लेख आला होता. या लेखावरती आपण इथं डिस्कशन करणार आहोत, ठीक आहे. EIA म्हणजे काय? एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. लक्षात ठेवा बरं का हे. आता तर हे भारतीय हिमालयीन प्रदेशामध्ये आपण बघतो, आपण जेव्हा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास चालू करतो, जेव्हा हिमालयीन रिजन आपण अभ्यासाला चालू करतो, तर हिमालयाचा भाग फक्त आपल्याच देशामध्ये आहे का? नाही, नेपाळमध्ये पण आहे, बरोबर. आपण त्याचे पार्ट करतो हिमालयाचे, किंवा माउंट एव्हरेस्ट असेल ते नेपाळमध्ये येतं का, भारतामध्ये येतं का, वगैरे वगैरे. तर आपल्या भारतामध्ये बघा, जो भारतीय हिमालयीन प्रदेश आहे तर या प्रदेशामध्ये शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन
EIA ची पुनर्कल्पना करण्याच्या गरजेवर चर्चा करते आणि या क्षेत्राला तोंड देत असलेल्या पर्यावरणीय आव्हानांचा विचार करते. ठीक आहे, हे जे एडिटोरियल आहे, ह्या एडिटोरियल मधून आपल्याला काय शिकायचंय, काय बघायचंय ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. शाश्वत विकास, शाश्वत विकास प्रिलियमला आपल्याला जो इकॉनॉमिक्सचा पार्ट म्हणतो तो हाच पार्ट येतो आपल्याला, बरोबर. आर्थिक आणि सामाजिक जे काय आहे ते. ठीक आहे, ओके. विकास, त्याच्यामध्ये शाश्वत विकास, चिरंतन विकास. ठीक आहे, तर सुनिश्चित करण्यासाठी EIA ची पुनर्कल्पना इथं म्हटलेलं आहे. तसं तर कोणत्या पेपरशी कोरिलेट करतं हे आपण इथं बघितलेलं आहे. तुम्ही करंट अफेअर्स करताना पण आत्ताच अभ्यास करा. बघा, प्रिलियम साठी तुम्हाला इथून काय विचारलं जाऊ शकतं या एडिटोरियल मधून. इथं तुम्हाला हिमनद्यांचे जलद वितळणे असेल, काळा कार्बन असेल, सिक्कीम मधील तिस्ता धरणाचा भंग असेल, हिमनदी तलाव फुटल्यामुळे आलेला पूर असेल किंवा पर्यावरण प्रभाव मूल्यांकन ज्याला EIA, यापैकी कोणत्याही गोष्टीवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला काय विचारतील, हिमालयाचे महत्व, मोठ्या प्रमाणावर शहरीकरणामुळे हिमालयीन प्रदेशासमोरील पर्यावरणीय आव्हानांवरती चर्चा करा, EIA समस्या आणि आवश्यक उपाययोजना, हा भाग तुम्हाला विचारला जाऊ शकतो आन्सर रायटिंग साठी. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर एखाद्या एडिटोरियल मधून आपल्याला प्रिलियम साठी काय विचारलं जाऊ शकतं, मेन साठी काय विचारलं जाऊ शकतं, त्याचा थोडासा इथं तुम्ही विचार करायला हवा. नेक्स्ट बघा, सिक्कीम मधील तिस्ता धरणाचा नुकताच झालेला भंग. तुम्ही करंट अफेअर्स मध्ये वाचला असेल की सिक्कीम मध्ये नुकताच तिस्ता धरणाचा जो भंग झालेला आहे आणि हिमाचल प्रदेशातील विध्वंसक पूर आणि भूस्खलन हे आपल्या विकासाचे जे मॉडेल आहेत, आपण जे विकासाचे मॉडेल राबवतोय, तर हे विकासाचे मॉडेल आपल्या पर्यावरणाचं, आपल्या निसर्गाचं किती मोठं नुकसान करत आहे, सोबतच जीवितहानी, वित्तहानी, प्राणहानी जे काय असेल ते असेल ते होत आहे याची आठवण करून देत आहेत. ठीक आहे, ओके. एखादा धरण प्रकल्प तुम्ही राबवताय किंवा इथं भूस्खलन होतंय, जे काही विकासाचे मॉडेल तुम्ही राबवताय, बरोबर, त्याच्यामुळे काय होतंय, पूर येत आहेत किंवा भूस्खलन होतंय, म्हणून आपण इथं म्हणू शकतो की बाबा हे विकासाचे मॉडेल जे आहेत ना हे नुकसान करत आहेत. ओके, कुठेतरी याचा विचार केला पाहिजे. आता या घडामोडी विशेषतः हिमालयासारख्या पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील भागात विकासाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाचे पुनर्मूल्यांकन करण्याची तातडीची गरज. म्हणजे बघा, हे जे इथं विकासाचं रिझन देऊन जे काही चेंजेस होत आहेत, बरोबर, जे काही विकासाचे मॉडेल आहेत, तर हे मॉडेल चांगला आउटपुट देत नाहीत, याच्यावरती विचार करावा लागतोय. ह्या ज्या काही घटना घडतायत अशा, तर इथून पुनर्मूल्यांकनाची गरज नोट करत, बरोबर, तातडीची गरज की बाबा तुम्ही हे विकासाचे मॉडेल राबवताय पण त्याच्यामुळे काय होतंय, त्याच्यामुळे काहीतरी वेगळंच होतंय. सो तुम्हाला इथं पुनर्मूल्यांकन करावं लागेल की आपण जे विकासाचे मॉडेल राबवतोय हे कितपत योग्य आहे. ओके, हे मूल्यमापनाच्या प्रमुख साधनांपैकी एक आहे. पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन EIA ही विविध प्रकल्पांच्या, लक्षात ठेवा, पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक प्रभावांचा अंदाज, विश्लेषण आणि कमी करण्यासाठी डिझाईन केलेली प्रक्रिया आहे. लक्षात घ्या, तुम्हाला हे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हेच लक्षात ठेवायचं आहे. इथं UPSC सारख्या एक्झाम मध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतो, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय, मग खाली 4 लाइनर क्वेश्चन असतो किंवा 3 लाइनर क्वेश्चन असतो. ठीक आहे, ओके. तर पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन ही विविध प्रकल्पांच्या पर्यावरणीय, सामाजिक, आर्थिक प्रभावांचा अंदाज, विश्लेषण कमी करण्यासाठी काय केलेली आहे, डिझाईन केलेली एक प्रक्रिया आहे. ओके, हे जर समजलं तर पुढचं एडिटोरियल समजणार आहे, अदरवाइज नाही समजणार. तर बघा, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय. बघा, EIA ची व्याख्या युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, ज्याला आपण UNEP म्हणतो, UNEP द्वारे प्रकल्पांच्या अंमलबजावणीपूर्वी पर्यावरणीय परिणामांचं मूल्यांकन करण्यासाठी एक साधन म्हणून केलेली आहे. बघा, मी पुन्हा एकदा रिपीट करते, EIA ची जी व्याख्या आहे ना, कुणी केलेली आहे, UNEP द्वारा केलेली आहे, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ठीक आहे, पण ही व्याख्या काय सांगते की तुम्ही जे प्रकल्प, तुमचे जे ड्रीम प्रकल्प आहेत ते तुम्ही राबवण्याच्या आधी, लक्षात घ्या, तुमचे ते मॉडेल अस्तित्वात येण्याच्या आधी त्याचा
पर्यावरणावरती काय परिणाम होईल याचा विचार केला पाहिजे, बरोबर, किंवा परिणामांचं मूल्यांकन केलं पाहिजे असं इथं सांगितलेलं आहे या डेफिनेशन मध्ये. ओके, क्लिअर. आणि याच्यामध्ये प्रकल्पाच्या पर्यायांची तुलना करणं, पर्यावरणीय परिणामांचा अंदाज लावणं, शमन धोरणे आखणं यांचा समावेश होतो. म्हणजे तुम्ही प्रकल्प राबवण्याच्या आधी याचे परिणाम काय होतील, जर काही प्रॉब्लेम आला तर शमन धोरणं काय असतील आपली त्याच्यावरती, तर या सगळ्यांचा इथं समावेश होतो EIA मध्ये. ओके, लक्षात आलं? आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. भारतामध्ये EIA चा विकास. आता आपण काय बोललो, आपण सुरुवातीलाच बोललो की हिमालयाचा जो रिजन आहे जो भारतामधला आहे त्याच्याशी रिलेटेड आपण डिस्कस करतोय, बरोबर. तर भारतामध्ये EIA प्रक्रिया 1976-77 मध्ये नदी खोरे प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून सुरू झाली. डेट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता ही कालांतराने विकसित झाली. 2006 मध्ये एक टप्पा तिनं गाठला, पण त्याच्यामध्ये दुरुस्त्या केल्या गेल्या, लक्षात ठेवा. बघा, 76-77 मध्ये सुरू झाली नदी खोरे प्रकल्पासाठी, ठीक आहे. ओके, त्याच्यामध्ये दुरुस्त्या झाल्या आणि पर्यावरणीय चिंतेपेक्षा औद्योगिक हित संबंधाच्या बाजूने इथं टीका केली गेली. म्हणजे याचा विकास झाला का, नाही झाला. म्हणजे इथं इम्पॉर्टन्स दिलं गेलं औद्योगिक हितसंबंधाला. लक्षात आलं? प्रकल्प नियोजन उद्दिष्ट काय आहे बघा. प्रकल्प नियोजन आणि रचनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पर्यावरणीय तुमचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं तुम्ही नियोजन करताय, बरोबर, त्याची रचना करताय. पण जेव्हा तुम्ही नियोजन आणि रचना करताय, XYZ तुमचा प्रकल्प आहे, याला तुम्ही विकासाचं मॉडेल म्हटलंय, याचं तुम्ही नियोजन करताय, याची तुम्ही रचना करताय, पण याच्या सुरुवातीचा जो टप्पा आहे ज्याला आपण पहिला टप्पा म्हणू, या टप्प्यामध्ये पर्यावरणीय परिणामांचा अंदाज लावणं खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. प्रतिकूल परिणाम कमी. आता तुम्हाला लक्षात येतंय की इथं तुम्ही नियोजन करताय, इथं तुम्ही रचना करताय, बरोबर, इथं तुम्ही परिणामांचा अंदाज लावताय आणि तुम्हाला कुठेतरी कळतंय की बाबा इथं प्रतिकूल परिणाम होणार आहेत, अनुकूल नाही होणार. मग जेव्हा तुमच्या लक्षात येतं की इथं प्रतिकूल परिणाम होणार आहेत, तर हे प्रतिकूल परिणाम कमी केले पाहिजेत, बरोबर. मग हे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत, बरोबर, किंवा माध्यमे शोधली पाहिजेत. स्थानिक वातावरण, जिथं तुम्ही प्रकल्प राबवताय तर त्या स्थानिक वातावरणाला अनुसरून प्रकल्पांना आकार दिला पाहिजे आणि निर्णय घेणाऱ्यांसमोर अंदाज आणि पर्याय सादर केले पाहिजे, जेणेकरून अपोज करणारी जी लोक असतील, जो समुदाय असेल, त्यांना पण पुढच्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ओके, हे सगळं समजून घेणं फार सोपं आहे. आन्सर रायटिंग मध्ये लिहिण्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस गरजेची आहे, ठीक आहे. ओके, पुढे जाऊया. प्रक्रिया बघा, आपण ही EIA ही एक प्रक्रिया आहे असं बोललोय. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनिंग, स्कोपिंग, प्रभाव विश्लेषण, शमन, अहवाल देणे, सार्वजनिक सुनावणी आणि EIA चे पुनरावलोकन हा सगळा भाग इथे तुम्हाला अभ्यासायचा आहे. बघा, स्क्रीनिंग हा जो आहे ना, हा EIA चा पहिला टप्पा आहे, लक्षात ठेवा. स्क्रीनिंग हा EIA चा पहिला टप्पा आहे, जो प्रस्तावित प्रकल्पाला म्हणजे EIA आवश्यक आहे. एखादा तुमचा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाला खरंच EIA ची गरज आहे का नाही हे कोण ठरवतं? स्क्रीनिंग ठरवतं, बरोबर. आणि तसं असल्यास कोणत्या स्तराचं मूल्यांकन आवश्यक आहे हे इथं नोट होऊन जातं, लक्षात आलं. स्कोपिंग जर बघितलं तर ही मुख्य समस्या आणि प्रभाव ओळखते, ज्यांचा पुढील तपास केला पाहिजे, आणि हा टप्पा अभ्यासाची व्याप्ती आणि कालमर्यादा परिभाषित करतो. प्रभाव विश्लेषण EIA चा तिसरा टप्पा म्हणा, प्रस्तावित प्रकल्पाच्या संभाव्य पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभावांना ओळखतो आणि अंदाज करतो आणि त्याचे महत्त्वाचं मूल्यमापन करतो, ठीक आहे. शमन ही पायरी विकास क्रियाकलापांचे संभाव्य प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी. बघा, शमन म्हणजे शब्दावरूनच लक्षात येतं. ओके, शिफारस करते. अहवाल तर सगळ्यांना माहित आहे, EIA चे परिणाम निर्णय घेणारी संस्था आणि इतर इच्छुक पक्षांना दिले जातात, सादर केले जातात अहवाल. सार्वजनिक सुनावणी, जेव्हा एखादा अहवाल कंप्लीट होतो तर प्रकल्पाच्या जागेजवळ राहणारी लोक आणि पर्यावरणीय गटांना माहिती ऐकवली जाते, ज्याला आपण सुनावणी म्हणतो, बरोबर. आणि EIA चे पुनरावलोकन, EIA अहवालाची पर्याप्तता आणि परिणामकारकता तपासते आणि निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती प्रदान करते. ही EIA ची प्रक्रिया आणि याच्यामधल्या ह्याच्या सगळ्या स्टेजेस आहेत ना, या सगळ्या स्टेजेस तुम्हाला काय करायच्या आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया.
निर्णय घेणे बघा, शेवटची स्टेज बघा, प्रकल्प नाकारायचा, मंजूर करायचा की त्याच्यामध्ये सुधारणा करायची, हे शेवटच्या स्टेजमध्ये डिसाइड केलं जातं. ठीक आहे. पोस्ट मॉनिटरिंग बघा, हा टप्पा प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याची भूमिका बजावतो आणि हा टप्पा प्रकल्प परिणाम कायदेशीर मानांकनाचं उल्लंघन करत नाही याची खात्री करण्यासाठी तपासतो आणि EIA अहवालात वर्णन केल्याप्रमाणे शमन उपाय लागू केले जातात. बरोबर, आपण बघितलं की शमन उपाय इथं दिले जातात. ओके, लक्षात आलं. पोस्ट मॉनिटरिंग म्हटलं जातं याला. आता आपण बघूया स्पेसिफिक, आपण हिमालयाचा उल्लेख इथं केलाय. तर हिमालयासमोरील पर्यावरणीय आव्हाने, याच्यामध्ये जर बघितलं तर सुरुवातीचाच मुद्दा येतो बघा, काय आव्हानं आहेत हिमालयासमोर. तर पर्यावरणाचा नाजूकपणा, याला 1 नंबर द्या, माझ्याकडून वरती गेलेला आहे ते. आपण बघतो की हिमालय हा एक तरुण पर्वत आहे, वली पर्वत आहे, अजूनही हिमालयाची उंची वाढत आहे. बरोबर, तर हिमालय हा तरुण पर्वत आहे, फोल्डेड माउंटेन आहे, टाइप्स ऑफ माउंटेन आपण अभ्यासतो जिओग्राफी मध्ये, अजूनही वाढत आहे, टेक्टॉनिक क्रियाकलापांच्या अधीन आहे, प्लेट टेक्टॉनिक वगैरे. त्याच्यामुळे बघा, टेक्टॉनिक क्रियाकलापांच्या अधीन आहे म्हणजे इथं भूस्खलन होणार, इथं भूकंप होणार. बरोबर, नैसर्गिक आपत्ती इथं 100% घडणार आणि इथं लोक आपत्तीला बळी पडतात. लक्षात आलं. आणि भारतीय हिमालयन प्रदेशाच्या सुस्थापित असुरक्षा किंवा इथं EIA फ्रेमवर्क असेल त्याच्या अद्वितीय विकासात्मक आणि पर्यावरणीय गरजांचा विचार न करता इतर क्षेत्रांच्या बरोबरीने काय होतं, इथं वागावं लागतं. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, हे एक आव्हान आहे इथं. त्याच्यानंतर अत्यंत बघा, इथं जर आपण बघितलं तर इथं प्रतिकूल करा, माझ्याकडे एक शब्द राहिलेला आहे, अत्यंत प्रतिकूल हवामान आणि हवामान बदल. हिमालयन प्रदेशामध्ये अतिवृष्टी होते, अचानक पूर येतो, भूस्खलन होतं, भूकंप होतो. तर इथं ही जी हवामानाची परिस्थिती आहे ना, याला अनेक लोक बळी पडतात. हवामानात बदल झाल्यामुळे असुरक्षा वाढते, क्षेत्र विशिष्ट मानांकाचा अभाव या चिंताजनक समस्यांचे निराकरण करण्यात अयशस्वी ठरतो. लक्षात घ्या, क्षेत्र विशिष्ट मानांकन नाही, त्याचा अभाव आहे. बरोबर, त्याच्यामुळे इथं समस्यांचं निराकरण करणं अयशस्वी ठरतं. ब्लॅक कार्बनचा संचय बघा, हिमनद्या वितरणाचं सगळ्यात मोठं कारण काय आहे हे तुम्हाला प्रिलिम मध्ये विचारलं जाऊ शकतं. ब्लॅक कार्बन एरोसल. बरोबर, वातावरणामध्ये उत्सर्जन, जास्त प्रकाश शोषून घेतो हा काळा कार्बन आणि इन्फ्रारेड रेडिएशन उत्सर्जित करतो. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतं. बरोबर, टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं, टेम्परेचर वाढल्यामुळे हिमालयामधल्या ज्या नद्या आहेत ना त्या वेगाने वितरतात. ठीक आहे, हा मुद्दा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 100% तुम्हाला एक्झाम मध्ये प्रिलियमला सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. इतर, आता ही झाली पर्यावरणीय आव्हाने. हिमालयासमोर काही मानव निर्मित आव्हानं पण आहेत. पर्यावरणीय आव्हानं आपण बघितली, मानव निर्मित आव्हानं बघूया. मानव निर्मित आव्हानं काय आहे, जंगलतोड आहे. बरोबर, जंगलतोड, बांधकाम क्रियाकल्प, अनियंत्रित पर्यटन आहे, अयोग्य जमिनीचा वापर आहे, त्याच्यामुळे मातीची धूप होतीये आणि याच्यामुळे फायनली काय होतं, भूस्खलनाचा धोका वाढतो. ठीक आहे. ओके, वनस्पतींचे आच्छादन नष्ट झाल्याने हिमालयातील उतार काय झालाय, अस्थिर होतो. मग जेव्हा उतार अस्थिर होतो तेव्हा अतिवृष्टी किंवा भूकंपाच्या घटनांमध्ये त्यांची धूप होण्याची शक्यता जास्त असते. याला आपण म्हटलंय मानव निर्मित कारण. बरोबर, का जंगलतोड वगैरे मानवच करतो, बांधकाम क्रियाकलाप मानवच करतो. बरोबर, सदोष EIAचा जर हिमालयन प्रदेशावर कसा परिणाम होतो बघा, सदोष आणि निर्दोष. तर सदोष म्हटलंय. बरोबर, सदोष पर्यावरणीय मूल्यांकन बघा, हिमालयन प्रदेश जो आहे ना, तर हिमालयन प्रदेशामधील प्रकल्पांच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी या प्रदेशातील भेद्यता आणि कमकुवतपणाचे संदर्भ समजून घेणं आवश्यक आहे. बरोबर, ओके. मग सध्याची जी व्यवस्था आहे हा दृष्टिकोन पूर्ण करतच नाही, म्हणून सदोष म्हणतोय आपण. लक्षात आलं. श्रेणीबद्ध दृष्टिकोन आणि त्याचे तोटे. भारतीय नियामक प्रणाली एक श्रेणीबद्ध दृष्टिकोन घेते, जिथं प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या अधिवासाच्या प्रकारानुसार काय होते, पर्यावरणाची परिस्थिती बदलते आणि याच्यामध्ये याच्यासाठी वेगळा दृष्टिकोन नसतोच आणि विशिष्ट संरक्षणासाठी तो प्रदेश इथं कन्सिडर केला जात नाही. बरोबर, आता EIA अंतर्गत जर तुम्ही बघितलं तर सूट काय आहे, धोरणात्मक आणि संरक्षण प्रकल्प, बायोमास आधारित पॉवर प्लांट,
फिशिंग पोर्ट्स, टोल प्लाझा यांसारख्या विशिष्ट श्रेणीमधील प्रकल्पांना विशिष्ट निकषावर आधारित EIA मधून सूट देण्यात आलेली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याला करा IMP. ठीक आहे. ओके, क्लिअर. आय होप इथपर्यंत क्लिअर झाला असेल. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. भारतातील EIA साठी पुढे जाण्याचा मार्ग काय आहे? पुढे जाण्याचा मार्ग, तर पहिला मार्ग तर आहे राष्ट्रीय नियामकाची आवश्यकता. बरोबर. काय गरजेचं आहे? राष्ट्रीय नियामक गरजेचं आहे. राष्ट्रीय स्तरावरील नियामकाची अनुपस्थिती, सध्या तर अनुपस्थिती आहे. सुप्रीम कोर्टाने 2011 मध्ये सुचवलेली वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक प्रकल्प मूल्यमापन देखरेखीखाली काय होतं? बाधांत. हे गरजेचं आहे. एक स्वतंत्र नियामक विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात अधिक न्याय्य संतुलन सुनिश्चित करण्यास काय करतं? मदत करू शकतं. संचयी प्रभाव मूल्यांकन म्हणजे बघा, सध्याच्या स्वरूपात संचयी प्रभावांचा पुरेसा विचार केलेला दिसत नाही. बरोबर. आणि याच्यामुळे काय होतं? अनेक प्रकल्पांच्या एकत्रित परिणामांचे मूल्यांकन करण्याऐवजी काय केलं जातं? विशिष्ट प्रकल्पावरतीच लक्ष केंद्रित केलं जातं. बरोबर. IHR साठी अधिक समग्र दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. धोरणात्मक प्रभाव मूल्यांकन बघा, इथं राष्ट्रीय नियामक आवश्यकता, संचयी प्रभाव, धोरणात्मक प्रभाव. धोरणात्मक प्रभाव मूल्यांकनामध्ये प्रकल्पाच्या सुरुवातीला पर्यायी प्रस्तावांच्या व्यापक पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक प्रभावांचं मूल्यांकन इथं केलं जातं. म्हणजे निर्णयाच्या टप्प्या, PPP स्तर म्हणतो आपण याला, धोरण, नियोजन किंवा कार्यक्रम स्तर. ओके, क्लिअर. चला, एडिटोरियल वाचायची सवय ठेवा. अचानकच तुम्ही केलं तर तुम्हाला हे जमणार नाही. EIA अधिकाऱ्यांची सक्रिय भूमिका बघा, इथे जे EIA अधिकारी आहेत ना, तर विकास उपक्रमांवर प्रतिक्रिया देण्याऐवजी अंदाज लावण्यास सक्षम आहेत. हे महत्वाचे आहे की EIA ची तयारी प्रकल्पाच्या प्रस्तावकापासून पूर्णपणे स्वतंत्र आहे. बरोबर. जोशीमठ सारख्या आपत्तीप्रवण भागात बांधकाम उपक्रमांवर पूर्ण बंदी घालण्यात यावी, ज्याची शिफारस मिश्रा समिती. हे मिश्रा समिती वगैरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं जिओग्राफी मध्ये, सांगता येत नाही. ठीक आहे, कशासाठी आली होती वगैरे वगैरे. चला, हिमालयीन प्रदेशाच्या संरक्षणासाठी आणखी कोणते उपाय केले जाऊ शकतात? अजून कुठले उपाय आहेत जे केले जाऊ शकतात? जस्ट एक मिनिट थांबा. ओके, तर बघा, GLOF, ग्लोफ आणि NDMA ही मार्गदर्शक तत्वे जी आहेत ना, ही मार्गदर्शक तत्वे. तर अनियंत्रित पर्यटन आपण बघितलं तर बरोबर. तर इथं ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड्स, बरोबर, याचं लॉंग फॉर्म मी सांगते. तर इथं समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने काय केलेलं आहे? अनेक नियमांची शिफारस केली होती, ज्याच्या अंतर्गत एक बफर झोन तयार केला जाईल आणि ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड्स नियंत्रित केले जातील. याला IMP करा बरं का, IMP. प्रभावित भागात पर्यटन प्रतिबंधित केले जाईल. सोपं आहे. आजूबाजूचे क्षेत्र, जेणेकरून त्या भागातील प्रदूषणाचं प्रमाण कमी होईल. ओके. सीमापार सहकार्य, हिमालयीन प्रदेशातील देशांनी एक आंतरराष्ट्रीय नेटवर्क तयार करणं आवश्यक आहे, जे हिमनदी तलावांपासून उद्भवणाऱ्या आपत्तीसारख्या जोखमीवरती लक्ष ठेवेल. म्हणजे तुमचं नेटवर्क असलं पाहिजे. आणि गेल्या दशकात हिंदी महासागरात तत्सुनामी चेतावणी प्रणालीप्रमाणे धोक्याची लवकर चेतावणी देता येईल. इतर देशांनी या देशांनी पर्वतीय क्षेत्राचं संवर्धन केलं पाहिजे आणि पर्यावरणाविषयक ज्ञान सामायिक आणि प्रसारित केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, युनिटी पाहिजे असं इथं म्हटलेलं आहे हिमालयाच्या सुरक्षेसाठी. शिक्षण आणि जागरूकता बघा, भारत आणि इतर प्रभावित देशांनी काय केलं पाहिजे? त्यांच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये हिमालय खूप मोठा रोल प्ले करतो. बरोबर. आपल्या हवामानामध्ये तर भूविज्ञान आणि पर्यावरण शास्त्राचं मूलभूत ज्ञान समाविष्ट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पर्यावरणाबद्दल शिकवलं गेलं तर ते जमिनीशी अधिक जोडले जातील आणि संवेदनशीलता अधिक जागरूक राहील. लक्षात आलं? हिमालयीन प्रदेशामधील लोकांना त्यांच्या पर्वतीय निवासस्थानाच्या भौगोलिक असुरक्षिततेबद्दल आणि पर्यावरणीय संवेदनशीलतेबद्दल अधिक जागरूकता असती तर त्यांनी निश्चितपणे त्याचे संरक्षण करण्यासाठी कायदे आणि नियमांचं अधिक पालन करण्यास प्रवृत्त केलं असतं. ओके. स्थानिक स्वराज्य संस्थांची काय भूमिका राहील? इथे बघा, हिमालयीन राज्यामधील नगरपालिका संस्थांनी इमारतींना मंजुरी देताना सक्रिय भूमिका बजावणं गरजेचं आहे. बरोबर. हवामान बदलाच्या उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी बांधकाम उपनियम अद्ययावत करण्याची गरज आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांच्या दृष्टिकोनाची पुनर्रचना केली पाहिजे. पूर्व प्रतिबंधक आणि सज्जतेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ओके. आय होप क्लिअर झालं असेल. सोपे पॉइंट्स आहेत फक्त.
काय होतं, आपण न्यूज रेग्युलर वाचत नाही, एडिटोरियल वाचत नाही, म्हणून प्रॉब्लेम येतो. निष्कर्ष काय निघतो बघा, भारतातील वर्तमान पर्यावरण प्रभाव मूल्यांकन EIA फ्रेमवर्क काय करतं, असुरक्षित आणि संवेदनशील भारतीय हिमालयीन क्षेत्राच्या विशेष गरजा ओळखण्यात अयशस्वी आहे. सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष तुम्हाला एक्झाम मध्ये लिहावे लागतात. या पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या क्षेत्रात शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी EIA प्रक्रियेचं पुनर्मूल्यांकन करण्याची नितांत गरज आहे. आणि केवळ क्षेत्र विशिष्ट आणि सर्वांगीण दृष्टिकोन अवलंबून आपण जबाबदार विकासाचा पाठपुरावा करताना IHRच्या संवेदनशील परिसंस्थेचे संरक्षण करू शकतो. बरोबर. जगभरातील पर्वतीय प्रदेशामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीनं जागरूक आणि शाश्वत विकासाचं उदाहरण घालून हिमालयासाठी EIAची पुनर्कल्पना करण्यात भारताने अग्रणी भूमिका बजावणं आवश्यक आहे. ओके, तर हे होतं एडिटोरियल. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर जास्त फास्ट होत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. एडिटोरियल सिरीज किती विद्यार्थी बघतात, प्रत्येक विद्यार्थ्यांना कमेंट करून सांगा तुम्हाला स्लाइड आवडतात का किंवा एक्सप्लेन केलेलं समजतं का. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.